ओके, बघा फॉर्मॅट आहे, इकडे लिहिलंय डेबिट आणि क्रेडिट, सेम प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखाच फॉर्मॅट आहे, फक्त नाव वेगळं दिलंय. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. इथे क्रेडिट आणि डेबिट. पर्टिक्युलर कॉलम मध्ये पर्टिक्युलर नाही लिहायचं, तर डेबिट साईडला एक्सपेंडिचर लिहायचंय, इनर कॉलम आउटर कॉलम, आणि क्रेडिट साईडला इन्कम लिहायचंय, इनर कॉलम आउटर कॉलम. ओके, क्लिअर. नंतर झूम मध्ये पण दाखवतो. नंतर बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013. लायबिलिटीज इनर कॉलम आउटर कॉलम, ऍसेट्स इनर कॉलम आउटर कॉलम. हे काय वेगळं सांगायला नको. आता सगळ्यात पहिले आपण प्रॉब्लेम वाचूया परत. बघा लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मध्ये 2011-12 प्रीपेड रेंट दिलेले आहेत 1000 रुपये. ओके, तर ते ह्या वर्षीच्या एक्सपेंडिचर कॉलम मध्ये यायला पाहिजे, बरोबर ना? कारण ह्या वर्षीचा खर्च कधी केलाय? लास्ट इयरला केलाय. आपल्याला कसं समजलं? बॅलन्स शीट वर. तर परत खालती आलोय आपण, रिसीट आणि पेमेंट अकाउंट आहे, त्याच्यामध्ये दिसतंय आपल्याला रेंट पेड, तर ते एक्सपेंडिचरला टाका. टू रेंट किती आहे? इनर कॉलमला ठेवा 5500. बरोबर, टिक करून घ्या तुमच्या वहीमध्ये, ह्याची पोस्टिंग झाली आपली. ओके, त्याच्या पुढे काय करणार आहे आपण? लास्ट इयरचं जे रेंट आहे ते ऍड करणार. ऍड, जसं पुस्तकात दिलं तसं लिहा. प्रीपेड रेंट ब्रॅकेटमध्ये लिहा. 2012-13 लिहिलेलं आहे, इथे लिहा रिसिव्ड 2011-2012. बरोबर आहे? किती? 1000 रुपये. ब्रॅकेटमध्ये का लिहिलंय? कारण हे लास्ट इयरला आपल्याला मिळालेले आहेत, त्यामुळे ह्या वर्षी आपण ते ऍड करून टाकले. ओके, त्याच्या पुढे दिसतंय, म्हणजे वरचा कॉलम सुद्धा टिक झाला बॅलन्स शीट मधला. बघा जेवढी जेवढी पोस्टिंग होते ते सगळं टिक करायचं लगेच, नाहीतर तुम्हाला समजणार नाही काय राहिलं काय नाही. ओके, सध्या इथे छोटस आहे, नंतर हे वाढत जाणार, मग गोंधळ होऊ शकतो, म्हणून आत्ताच सवय लावा. ओके, बघा लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मधली प्रीपेड रेंटची टिक झाली. ह्या वर्षीच्या रिसीट अँड पेमेंट मधलं 5500 टिक झाले. ह्या वर्षीच्या रिसीट आणि पेमेंट मध्ये 2013-14 500 रुपये दिसत आहेत. बरोबर आहे? ते कधीचे? नेक्स्ट इयरचे. तर ते सरळ उचला आणि बॅलन्स शीटच्या ऍसेट्सला टाका. प्रीपेड रेंट, प्रीपेड रेंट, वर्ष टाका. पुस्तकात दिलंय 2013-14. किती रुपये? 500 रुपये. बरोबर, 500 रुपीज. हे पण टिक करा. बघा बॅलन्स शीटचा घटक टिक झालाय, 1000 रुपये इथे केलाय. नंतर रिसीट आणि पेमेंट मधलं रेंट 5500 इथे एंट्री केली आहे. नंतर त्याच्या खाली 2013-14 500 रुपये इथे पोस्टिंग केली आहे. आता येऊया ऍडजस्टमेंट कडे. ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग रेंट. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. ऍड आउटस्टँडिंग, बरोबर, फॉर करंट इयर. किती रुपये? 2500. संपलं. अजून पुढे काय प्रॉब्लेम मध्ये नाहीये. बघा हा एक छोटासा भाग आहे. ओके, 5, 6, 7, 8 आणि 9000. टोटल रेंट ह्या वर्षीची किती आहे? 9000 रुपये. आणि दुसरा इफेक्ट हा विसरायचा नाही, ऍडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. आउटस्टँडिंग रेंट किती आहे? 2500. आपण फक्त पोस्टिंग बघत आहोत, फायनलायझेशन करायला नाही घेत आहोत. सध्या आपण काय बघितलं? एक्सपेन्सेस मागच्या वर्षी जर प्रीपेड असतील तर कसा इफेक्ट होतो, ह्या वर्षी प्रीपेड असतील तर कसा इफेक्ट असतो, आणि ह्या वर्षी जर आउटस्टँडिंग असेल रेंटचा तर कसा इफेक्ट होतो. लक्षात येते? बघा मागच्या वर्षीचा एकच इफेक्ट झाला 1000 रुपयाचा, ह्या वर्षी सुद्धा 500 रुपयाचा एकच इफेक्ट झाला. पण ऍडजस्टमेंटचा आपण नेहमीप्रमाणे 2 इफेक्ट दिले, आउटस्टँडिंग ऍड टू एक्सपेन्सेस, बॅलन्स शीट लायबिलिटी साइड. बघितलं व्यवस्थित?
बघा, इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2013. कोपऱ्यात क्रेडिट आणि डेबिट. पर्टिक्युलर्सच्या इथे बघा, पर्टिक्युलर्स नाही लिहिते मी, डेबिट साईडला एक्सपेंडिचर लिहितोय कारण हे नॉमिनल अकाउंट आहे, अमाऊंट रुपीज. आणि क्रेडिट साईडला मी इन्कम लिहितोय कारण हे नॉमिनल अकाउंट आहे. बरोबर ना? नॉमिनल अकाउंटचा नियम, डेबिट ऑल एक्सपेन्सेस म्हणजेच एक्सपेंडिचर, लॉसेस, क्रेडिट ऑर इन्कम ऑर गेन. बरोबर? क्लिअर? बघा, रेंट, टू रेंट 5,500 लास्ट इयरच्या बॅलन्स शीट मधली होती, ती ऍड केली 1,000 रुपये. आणि ह्या वर्षीची आउटस्टँडिंग फॉर करंट इयर 2,500. टोटल रेंट किती झाली? 9,000. ओके. आउटस्टँडिंग रेंट जी होती ह्या वर्षी ॲडजस्टमेंटमध्ये, ती मी बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2013 लायबिलिटीला टाकली. आउटस्टँडिंग रेंट 2,500. आणि रिसीट आणि पेमेंट अकाउंटला जी प्रीपेड रेंट दिली होती 2013, ती मी ॲसेट साईडला टाकलेली आहे. ओके. क्लिअर झालं? समजलंय सगळ्यांना व्यवस्थित? ओके. हा एक सॅम्पल प्रॉब्लेम आहे. आता हळूहळू आपण प्रॉब्लेम वाढवत जाऊया. प्लीज होल्ड. आता एक्झाम्पल नंबर 2 बघूया. ओके. हळूहळू वाढवतोय मी. बघा, विथ द फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ स्पोर्ट्स क्लब show the presentation of interest on fixed deposit account and rent for sports ground in the final account for the year 2012-13. बरोबर? 2012 आणि 13चं करायचंय आपल्याला. नॉट फॉर प्रॉफिट अकाउंट, हे बेसिक. बाकी काही लिहिलं तर ते जास्त काही डोक्यावर घेत बसू नका. पहिलं इकडे काय दिलेलं आहे बघा, लास्ट इयरची बॅलन्स शीट दिलेली आहे 2011-12ची. बॅलन्स शीट ॲज ऑन 1 एप्रिल 12 म्हणजेच 31 मार्च 2012 म्हणजे 2011-12ची बॅलन्स शीट. लायबिलिटी साईडला बघा काय दिलंय, रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड रिसिव्ड फॉर 12-13. रिसिव्ड म्हणतोय मी, रिसिव्ड. दॅट मीन्स काय? प्रीपेड नाहीये, प्री रिसिव्ड इन्कम आहे, विच इज शोन ऑन लायबिलिटी साईड. लक्षात येत आहे? 2012-13 म्हणजे ह्या वर्षीचं रेंट जे आहे ते मागच्या वर्षीच आपल्याला मिळालेलं आहे. बरोबर आहे? ठीक आहे. आणि ऍसेट साईडला दिसतंय रेंट आहे 3,500. ऍसेट साईडला दिसतंय फिक्स्ड डिपॉझिट 1 लाख. फिक्स्ड डिपॉझिट किती आहे? 1 लाख. ओके. पुढे जाऊया. पुढे आहे आता रिसीट आणि पेमेंट अकाउंट. तुमच्या वहीमध्ये उतरवलं असेल किंवा पुस्तकं ज्यांच्याकडे असतील त्यांनी पुस्तकात सुद्धा तुम्ही बघू शकता. ओके. ज्यांच्याकडे नाही आहेत त्यांनी व्यवस्थित वहीत नेहमीप्रमाणे आपण आधी उतरून घेऊया आणि मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. रिसीट अँड पेमेंट अकाउंट फॉर द इयर एंडिंग 31 मार्च 2013. आपल्याला कुठल्या वर्षीचं फायनलायझेशन करायचं आहे? नॉट फॉर प्रॉफिट 2012-13चं करायचं. बघा, रिसीट अँड पेमेंट साईडला, रिसीट साईडला बघा आधी काय, रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड हे मिळालेले आहेत. 2012-13 18,000 रुपये. या वर्षी रेंट किती मिळालेला आहे आपल्याला? 18,000 रुपये. आणि पुढच्या वर्षी 2013-14चं रेंट किती मिळालेलं आहे? विच इज प्री रिसिव्ड इन्कम 5,000 रुपीज. टोटल रेंट किती मिळालेला आहे आपल्याला? 23,000 रुपये. त्याच्या पुढे दिलेलं आहे इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 7,500. इंटरेस्ट ऑन फिक्स्ड डिपॉझिट 7,500. आणि ह्या वर्षी आपण परत फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट केलेलं आहे 50,000 रुपये. या वर्षी किती केलेलं आहे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट आपण? 50,000 रुपये. ओके. बरोबर है? चलो नेक्स्ट आएंगे एडजस्टमेंट में. रेंट फॉर स्पोर्ट्स ग्राउंड ड्यू बट नॉट रिसिव्ड अमाउंट ₹2,000. या वर्षी काय झालंय? 2,000 रुपयाचं जे रेंट आहे ते ड्यू झालेलं आहे पण मिळालेलं नाही आहे. बरोबर आहे? पण मिळालेलं नाही आहे. नेक्स्ट म्हणजेच आउटस्टँडिंग इन्कम. बरोबर आहे? ऑन 31 मार्च 13 interest on fixed deposit is outstanding for 1 month.
ऑन टोटल फिक्स्ड डिपॉझिट रेट ऑफ इंटरेस्ट इज 6% पर ॲनम. ओके, एफडीचं काय झालंय बघा, 31 मार्च 2013 ला फिक्स्ड डिपॉझिटवर इंटरेस्ट आहे ते आउटस्टँडिंग फॉर 1 मंथ राहिलेलं आहे. ओके, आणि एफडीचा इंटरेस्ट रेट किती आहे, 6% पर ॲनम. 1 महिन्याचं आउटस्टँडिंग आहे, जे काही टोटल फिक्स्ड डिपॉझिट आहे त्याचं 1 मंथवर 6% इज आउटस्टँडिंग राहिलेलं आहे. बरोबर आहे, क्लिअर, समजलाय प्रॉब्लेम. आता आपण तो सॉल्व्ह करायला घेऊया आणि परत एकदा समजून घेऊया. ओके, 1 मिनिट.